कुंतली पक्की माझ्या घराकडे येऊन आली वाटते. थांब म्हणा लय शानपणा काल बचल बचल करे ना तिची सून. थांब म्हणा तिला काय वाटते काय हे अशीच आहे आलू बालू बोलली नाही तर मी तिच्या घरात भांडण लावून देतो. थांब म्हणा तिला काय वाटते हा तिला वाटते मी शायनी आहे शानपणाच काढतो ती चांगली. घरात भांडण लागलं काय मग आपण तिच्या घरी मजा पाहायला जायचं. असं नाही तर काय जीवन जगा लागते हसून खुसून राहायला लागते. आले तर काय झालं तुमच्याच पोराचं घर होय. काही चहा एका कपानं काही मागचं झिजत नाही बाप्पा. माझा स्वभावच नाही तसा. कोणाच्या घरी गेलो काय त्रास होते. एक डाव गेलती मी तर एका जणीने नाही काय चहाचा गंज झाकून ठेवला होता. आपण काही चहा प्यालाच नाही काय म्हणून मी जात नसतो कोणाच्या घरी. आपल्या घरी प्याव कितीक लागला तर पण कोणाच्या घरी जाऊ नये. बाईला वाटते आपण साधे येणं गेलो त्याला वाटते चहाच प्यायला कायले बाप्पा म्हणून काही जायचं नाही कोणाच्या घरी. हो का काकू असा हलकटपणे बापरे कोण होय कोणची होय आपल्या इकडली एकदम चहाचा गंज बापरे तिच्या घरचा सारा पिऊनच घेतला तर तुम्ही अशी वागली ते तर खासच कमाल आहे ते पाणी चहाचं पाणी सोय ना त्याचं म्हणतं नाही काही याच्या घरी दूध प्यायला गेल त्या तुम्ही. बाई काय करा आपला स्वभाव वेगळा त्याचा स्वभाव वेगळा कोणाचा स्वभाव वेगळा राहते. काही कोणाच्या घरी आजकाल कोणाच्या घरी पचत नाही. हे आपलं नाही स्वभाव कोणी आला का मानतो आपण चहा आपल्याला आनंद वाटते. काही बायाला हलकट आहे बाया काही त्याचा हलकटपणा त्याच्यापाशी आपलं मोठं मन आहे. देवानं काही आपल्या घरी कमी दिलं काय करायचं आपण करायचं. त्याच्या कृपेने आपल्या घरी सगळं साहेब बाप्पा आपण घरी टेन्शन घ्यायचं मांडायचं. मी मांडत असतो कोणी आलो काय काय करून येते आपल्या घरचं दोन शब्द नेते. कोणी चांगलं आलं बसते तर आपण चांगलं बोललो तर आपली वानवी चांगली जाते. काय आहे हो काहीच नाही ना मानवर जास्त अहंकार करून काय होते काहीच नाही. काही अहंकार करायला पुरत नाही. त्यानंच गोष्टी सांगणाऱ्या बसा मी बसतो आणि तुम्ही बसा. सासू कुठे गेली व मला दिसलीच नाही. 2-3 दिवस झाले दिसलीच नाही. बरं नाही का ते सासूले आई बरं पोरीच्या घरी गेल्या पोरीच्या घरी जायची इच्छा होती त्याची लय दिवसाचा नांदा लावून मग गेल्या त्या जातो म्हणे जा म्हटलं मग कोणाला वाटते ना 2 दिवस पोरीच्या घरी गेलं पाहिजे राहिलं पाहिजे जाता तर जाय बापा मी काही अडवत नसतो. चांगली आहे बाई तू लय समजदार आहे. त्यासारखी सून भेटायला लय नशीब लागते. माझ्या घरची तर फनफनच करते पोरीच्या घरी गेली का काकू अशी कोण करते एवढी फनफन करते म्हणजे कोण अशी करते. कधी तर चांगलीच बोलते मला सांगत असं कधी सांगितलं नाही तुमच्याशी. हा त्या दिवशी सांगे बाई बडबड करे मार बडबड करे तुम्हाला. काय म्हणे माई सून सांग ना नाही मी नाही सांगत बाप्पा तुमच्या घरात भांडणं लागन. कायले बाप्पा मी नाही सांगत काय काम आहे काय सांगत पितोय ना नाही सांगत नाही एखादा निघत असते. नाही मी सांगतच नाही. तू सांगत नाही काय सांगू नको जा सांगू नको. तर तुम्ही एवढ्या मिनता करून आल्या पण माय नाव नका सांगून नाही तर सांगा प्रेमीलानच सांगितलं म्हणून माहीच काढून बाप्पा तुमची सून काही घेणं नाही देणं नाही. मी कायच्यात काही नाही तर माहीच नाव सांगसान बाप्पा. मारला आता खायची मागाचा माणूस आहे गरम मांदी सांगतो तुम्हाला मारून फारून देईन मला सांगू नका माय ना नाही तर दोघीचं पटन तर माहीच नाव सांगसान मला काय माहीत झालं मग तुम्ही आणि मी आहे ते माहित नाही का मी कधी कोणाच्या अंगावर भांडण आणतो काय पाहिलं का आजपर्यंत एवढे वर्ष झाले तर केलं काय सुनीस सोबत भांडण नाही करत मी. ते नाव सांगून काय फक्त एवढं हो काय म्हटलं बा तिच्या मनात कोणची भावना आहे माझ्याविषयी फक्त एवढंच माय म्हणणं. मग मी तिला म्हणतही नाही मी तिला सांगतही नाही ना आणत नाही पण माय नाव सांगतो ना का सांगतो करी मला लय बडबड करे लय शानपणा दाखवे मी असं करतो मी तसं करतो मेरगिनच लावते हो बाई तुमची सून. कशी आहे तर माई सासू म्हणे लय सायना म्हणे लय सरकट आहे ना म्हणे मी काय कमी करतो म्हणे हिचे काय हात बांधून ठेवलं का काय म्हणे मी म्हणे हे लोक काय सांगते म्हणे मला हे करू नाही देत मी ते नाही करू देत आईचं काय बांधले आहे का म्हणे हे मामा तर खाते म्हणे मी पैसे कमावतो म्हणे अशी म्हणे तुमची सून. म्हणे कपडा लाटतो म्हणे कपडे चिवतो म्हणे हे काय करते म्हणे घरातले कामं तर नाही करत म्हणे एक करते म्हणे एक टाकून देते म्हणे ह्या बुडगी काय म्हणे लोकांपेक्षा घरानेच करत राहते म्हणे कधी पाहिली काय म्हणे अशी म्हणे ते शिपणी का प्रेमीला किती आहे हो मी सकाळचा संभा करतो रात्रीचा करतो तिला काय वाटते काय सांगायचं ती लाज वाटली का उल्लीची हिच्या मी बापोरीच्या घरी जात नाही हो म्हटलं गेली का फनफन करते कधी जात नाही मी बापोरीच्या घरी. आई साडी धुवून टाकतो हे काय फक्त हिच्या नवऱ्याची धुते आणि हिच्या पुरायची लकरायची धुते हो फक्त काय करते काहीच करत नाही. आपण उलीचं धक्का दुकानाला लागते हो टर बोलते पण मी आजपर्यंत सांगितलं का त्यापाशी कधी सांगितलं का कोणाच पाशी सांगत नाही म्हणून भांडण होत नाही माझ्या घरी तेच मला बोलते अशी. तिचा स्वभाव असा आहे ना मी बोलत नाही हो तिच्या संग. तुमच्यासाठी लट्टे काय पपडे हे काय तुमच्या शिवती काय एवढी टर करते तुम्हाला तुम्ही देत नाही ना उतरून तिच्या चांगले उतरून द्यायला पाहिजे. लय टर करते लोकायला शानपणा शिकवते कामापेक्षा जास्त कमी येलवत जाते. तुम्ही बोलत नाही ना म्हणून फायदा घेतला तिनं. तुम्ही तिला उत्तरच नाही देत ना उत्तर द्यायला लागते. उत्तर नाही दिलं तर तिला वाटते अशीच आहे माझी सासू अशीच आहे हिला बेवस लागते भांडणाचं म्हणून ती तशी पांजी खाल्ली आहे तुमची तिनं. बोलतो बाईला बोलते ते तू पाणी म्हटलं दिसते तशी नाही लहर काढाय म्हटलं म्हणून तर बोलत नाही मी. तिला तिच्या माईची शिकवण लय हज्जत आहे ते तिच्या संग बोलायला नाही पुढं भावाला बोलते बहिणीला बोलते सगळ्याला बोलते बोलून ऊन मारी आहे. पुरी आल्या तर तिला 2 दिवस सुखानं राहता नाहीत म्हटलं लय आहे ते लय
करत म्हणते देऊ का चांगली काडी घालून देतो थांब आता आता काडी घालतो तिच्या ह्याच्यात पोरायली बोलते बाई लय बदमाश आहे इथूनच देते म्हणते बुडी लय हे आहे म्हटलं तिची तुम्ही चांगली भांडण करा तुम्ही ती अशी ना त्याशिवाय होत नाही म्हटलं त्याला बदमाशपणा करू राहिली तुम्हाला घराच्या बाहेरच काढायला मागायते नाही तर तुम्हाला ते हाकलून देईन तर पता नाही लागन तुम्ही भांडण करा तिच्यासंग चांगलं निघतो काय मी नाही निघत आता ते बोलली पाहिजे फक्त मला बोलली म्हणजे सांगतो तिले आतापर्यंत लय ऐकलं तिचं आता नाही ऐकत हो बाई मी आता लागत तुला बरं झालं मला सांगितलं तिला फायदा घेऊन आली तिला वाटून आली हे बोलत नाही त्या बरं झालं मला सांगितलं मी तुझे नाव सांगत नाही बंद कर अजून म्हणून तुला सांगितलं म्हणून बबिता आली तिची तिची बेस्ट फ्रेंड आहे म्हटलं गोष्ट बंद कर आता काढू नको गोष्ट तिची तुझेच नाव येत बाप्पा काय करणार आहे मला म्हणून तिच्यापाशी जाऊन बसते रोदे गोष्ट बंद कर दिल्ली आगलो ना आत्ता बुडी पुढच्या अन्न भांडण केल्याशिवाय राहत नाही तिच्यासोबत झाले का प्रेमीला ताई काम झाले वाटते तुमचे झालं बसलो काय करतो मग आता गमत नाही बसा म्हटलं मी दिसल्या म्हणून मी आली बसाले काय करता मग काम धंदे झाले आता चला म्हटलं बाहेर बसाले तू इथं आली का वाई बसाले उली सकाळ का आला मांग आता मी घरी येत नाही तुले किती वेळची जेवायला आवाज दिला तू आल्या नाही आता मी देत नाही जाय घे हातानं जेव तिचं जाय ना काकू एक दिवसाचं नाही उलीस बाहेर आलं का बसू नाही देत नीरा जेवण शेती त्याला खेळते तो मग जेवते खाल्लं त्यानं नाश्त्याचं खाल्लं त्याला नीरा दिवसभर जेवायलाच पाहिजे घेताना इतक्या दौडी आहेच ना भरली होय हाय भाजी आहे ह्या येईल का यायच्या मागच लागणार आहे का आता रोज रोज मी खेळतो मग इथं तुम्ही बसलाय तर मी इथं खेळतो काय खेळ नाराज आहे एवढी काय झालं तुला आशू हा कोण नाराज आहे तू सांगतो काल मागच्या माणसानं दारू पेली मला रप्प मारलं किती लागलं मला पाटीले खिंदान पडलं म्हटलं किती जोरांची किती रपकन काडी मारून फेकली बाई काय म्हटलं तो मी देईले काय म्हटलं एवढं पण काडी मारून फेकली जेव्हा म्हटलं तर मारलं मला कमी नाही बोलतो ही ना उली कमी बोला माणूस कामा धंदा आला तो पेलाच असते आपल्याला माहित आहे पण आपणही कमी बोला लागते हे लय बोलते ना हे लय बोलते बाप्पा कमी बोलत नाही हे हिची मजा पाहिली काल म्या आता मारायला धावल्यावर आपण गुच्चाप राहू गुच्चापच नाही राही ना बाई जोऱ्या जोऱ्यानं बोले ना तुमच्या तमाशा नाही म्हणून रोज तूच तमाशा असला तर गमत नाही हो बाई माय पोर आले म्हटलं जेवून घे माय पोरग धंद्यावर गेलं म्हणून मग मी म्हटलं नाही या माणसाला जेवून घे म्हटलं मग काय होते केला नाही स्वयंपाक तर करत नाही म्हणते आपण लवकर स्वयंपाक केला तर असं वाटते जेवून घेतलं पाहिजे कायचं केला नाही तर बाई स्वयंपाक नाही करत बडबड करते दारू पिऊन मी म्हटलं दारू पिल्या जेवून घ्या कायची आली बाई दड अंगावर काडी घेऊन रप्प मारलो किती जोराशी काहीच नाही वाटत ना मी म्हणून आल्या ताई पण त्याच्या अंगाची अग्न होती त्याला माहित राहते बडबड नाही करणार तर काय कोणाला तोराचा लागल्यावर कोणी बोलते तुम्ही बोलले असते तुम्ही माझ्या जागेवर विचार करायला फालतू मारलं म्हणजे कोणाच्या आगाची अग्न होती म्हटलं अंगारवाले ही गोष्ट ते खरी आहे पण बाई एखाद्या दिवशी कमी जास्त झालं तर काय करशील म्हणून म्हणतो मी बोलत नको दाजू तू माघारी येऊन जायचा जाऊ दे भांडणं करायला नाही पुढं तू कमी जास्त झालं तर तू कोण करण हो बाई कोण करण सांग मला व त्याची बरोबर आहे ना गोष्ट त्या मागं पुढं कोण आहे व तू बाय माय हाय पण तुझ्या भाऊजी समोर तू चालते काय तुझ्या आईची चालत नाही काय करतं इथंच राहा लागते तुले म्हणून म्हणते ते कमी बोलत जाय बा तुले त्याच फायद्यासाठी म्हणते ना लागलं काही झालं बा तर तू कोण करण असं विचार नाही का सगळ्याला आम्हाला वाटते तुमची गोष्ट खरी आहे पण बाई जास्तच करते ना म्हटलं नाही का त्याच्यापेक्षा बाई घरातलं सामान सुमानही फेकते ना बोललं नाही का कायच करा काही समजतच नाही मला मारलं कुठे मारलं काकू मला दिसलंच नाही तुम्हाला लप्प मारलं पण मला एवढं माहित आहे ऐकतं का गुच्चाप हा ते कसं समजते तुला जेवायचं नाही घेता आलं रे काय बाईच्या याच्यात लक्ष द्यायला लागते तुले होय घरी बरोबर आला मांग माया काही काम होतं का तुले घरी जायचे बाबा घरी आहे जाय कधी जात घेऊ का काळी तर मी त्याला घरी हाकलतच राहतो असं बाईच्या इकडे लक्ष देते राहतो काय झालं कोणाच्या घरी काय नाही हा मी त्याला झोडपतच राहतो मला सांगत नव्हतं म्हणतो बाहेरच्या गोष्टी अशा
हा घरच्या सारखा एकाच्या घरी चाल नाही बाई, जिंदगानी बेकार झाली. ह्या माणसा बाई जिंदगाई बेकार झाली, लेकरायची झाली बाई, लेकरही बेकार हे झाले. हा याच्याशानं बयकलं माय मोठं पोरग, याच्याशानं बयकलं. हे ह्या माणूस सुद्धा नाही निघाला ना, म्हणून माय मोठं पोरग चांगलं नाही निघालं. माय डोक्याला किती टेन्शन आहे म्हटलं, किती टेन्शन आहे. हा ह्या माणसाला काय दारू पिऊन घेतलं का झालं आहे, एवढं टेन्शन येते. मला वाटतं कुठं चाललं जा. चालल्या झाल्या नव्हते का बिचारे, तुला लाईन पोरक किती चांगला आहे, तू असं करत असते काय. तू कुठे गेली तर त्याला कोण आहे व, हे दोघं रंगाचे नाही ना. अशी नको करू, कुठं चालली जाऊ नको. हा घरीच राही बाप्पा त्या पोराच्या इकडे. तू लाईन पोरक किती हुशार आहे, किती चांगला आहे, ते फायदा होईल बरं. ते पोरग चांगला आहे तो, असं नको करू. त्याचा विचार कर तू, कुठं जाऊ नको बाप्पा. चांगलं नाही इकडे तिकडे जाणं, आपल्या घरीच राहा लागत असते. तसंच असते, मनाला पश्चाताप होतेच म्हटलं. लाईन पोरासाठी तर आहेच मी, तो धंदा मंदा करते ना, म्हणून मला कामाला जाणे लागत. हा दोघा पुरतं तो पैसे मला देते म्हटलं, त्यानं पैसे जमा केले म्हटलं घरासाठी. हा छपाई वाची आहे घराची, तर त्या घराचे लोन दे पडून आले, तर मग तो छपाई करतो म्हणे मला. हा तू पैसे जमा करते, याला सोडूनच दिले दोघाले मोकळं. फुकटचं खाते, फुकटचं खाले चौघाले काही कमी पाहिजे काय. त्या पोराच्या या मोठा मोठा पोरगा पैसे कमावते पण एक खडकून दे, पण काही कम त्याला किंमत आहे काय. हा एकट्या पोराच्या घरावर घर सांभाळते माय पोरग, एवढे पैसे कमावते म्हणून बरं आहे. नाही तर काय, मी जातो म्हटलं बाबू तर नाही म्हणते, धंद्याचं करायला लागते, ते अंग बरं होते म्हणते माय पोरग, मला असं म्हणते हो बाई. म्हणून मी माय पोरासाठी राहून आली, नाही तर चालली गेली असते कुकडे. हा बाई ते पोरगं लाईनं चांगलं निघालं, हेच लय मोठं नशीब तुझं. चांगलं झालं, चांगलं राहिला म्हणजे झालं. तू एक केलं म्हणजे झालं बाई. ते करते, ते पाच बसन त्याचं, ते तू टेन्शन नको घेऊ. चहा प्यायचा वेळ झाला, चहा पित तुम्ही. तर चहा पिता का काकू? 4 वाजायला वेळच आहे ना, आतापासून चहा पिता का? 2 वाजता चहा पिता का तुम्ही? खासा जाय बाप्पा. जेवणापेक्षा मला चहाच पाहिजे, मला चहा प्यायला लय आवडते हो बाई. जा बाप्पा, आवडते तर.